नमस्कार। आज शनिवार 1 जून 2024। आज हळदीच्या बाजारभावामध्ये अनेक बाजार समितीमध्ये आपल्याला चढउतार पाहायला मिळत असून हळदीच्या दरात सुद्धा मोठा बदल पाहायला मिळत आहेत। पण जाणून घेऊयात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनच। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे हिंगोली। आवक आहे 2415 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 14350 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 15575 रुपये। तर जास्तीत जास्त दर मिळाला 16800 रुपये। पुढील बाजार समिती आहे मुंबई। आवक आहे 58 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 16000 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 19000 रुपये। तर जास्तीत जास्त दर मिळाला 22000 रुपये। पुढील बाजार समिती आहे महागाव। आवक आहे 120 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 13000 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 15000 रुपये। तर जास्तीत जास्त दर मिळाला 17000 रुपये। पुढील बाजार समिती जिंतूर। आवक आहे 13 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 15000 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 15000। तर जास्तीचा दर सुद्धा 15000 रुपये। पुढील बाजार समिती आहे रिसोड। आवक आहे 6000 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 14800 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 15650 रुपये। तर जास्तीत जास्त दर मिळाला 16525 रुपये। पुढील बाजार समिती आहे जवळा बाजार। आवक आहे 890 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 13000 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 14000 रुपये। तर जास्तीचा दर मिळाला 15000 रुपये। पुढील बाजार समिती जिंतूर। आवक आहे 48 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 15100 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 15500 रुपये। तर जास्तीचा दर मिळाला 16000 रुपये। पुढील बाजार समिती आहे लोहा। आवक आहे 32 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 10000 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 15000 रुपये। तर जास्तीत जास्त दर मिळाला 16500 रुपये। पुढील बाजार समिती आहे पूर्णा। आवक आहे 66 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 14900 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 15800 रुपये। तर जास्तीत जास्त दर मिळाला 16300 रुपये। पुढील बाजार समिती आहे बार्शी। आवक आहे 14 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 11000 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 11000 रुपये। तर जास्तीत जास्त दर सुद्धा 15200 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, असेच हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।